राम राम मंडळी. तर आज आहे आपला ब्लॉग सिरीजमधला दिवस 6वा. तर रोजच्याप्रमाणे आपलं दिनचर्याला सुरुवात केली. मस्तपैकी आवरलं, ओकेमध्ये बांगबिंग पाडून घेतला. काय आरशात जरा उंची कमी होती, त्यात आपली उंची जास्त आहे म्हणून आरशाची उंची वाढवून घेतली. काय ओकेमध्ये बांगबिंग पाडून घेतला. म्हटलं आता लई दिवस झाला अभ्यास पण केला नव्हता, आज अभ्यास करून घ्यावा. बसला अभ्यासाला. मग आपला रुपेश वागतर काय बसलेला मोबाईलवरचा अभ्यास करत. गाडीचं प्रोजेक्टचं चाललेलं त्यामुळं त्यातच ते मग्न होता. वायस घेतला अभ्यासाला, बसला अभ्यास करत. ओकेमध्ये जरासा वेळेस बघितलं. कसं कामाला लागायचं आहे लवकर, त्यामुळे बघावं लागतं काहीतरी. त्यामुळे बसलो जरा अभ्यास करत. थोडा वेळ अभ्यास करून झाला. मग काय आता वायस थोडं म्हटलं काहीतरी वेगळं करावं. मस्तपैकी अभ्यास करून झाला. तेवढ्यात आपला रुपेश वाघ कपडे धुवायला गेलता. गडी एकतर कधी कपडे धुवत नाही, पण म्हणला आज कपडे धुवून टाकतो म्हणला. काय मस्त एकदम कपडे धुवत होता ना, एक नंबर हो. कपडेच चकाचक निघले. त्यानंतर मग आपलं आदित्य शेटनं स्क्रीन घेतली होती त्याच्या PCची. म्हणलं आता आज पार्टी बिर्टी सांग गाड्याला म्हणलं. गडी म्हणला चालतंय चला. मग गाड्यानं आणलं समोसा. मस्तपैकी समोशांवर ताव माराय सगळेजण बसलं. भूषण शेठ झोपीतनं उठून बसलं आपलं. का तर समोशाचा विषय विषय क्वालिटी असतो आपल्याकडं. मग काय मस्तपैकी मग रुपेश शेठनं आपल्या अनबॉक्सिंग केलं. गडी म्हणतात तोंड दाखवू नको आपलं. चालतंय म्हटलं बाबा. मस्तपैकी शेठनं असं एकदम खट्टामध्ये अनबॉक्सिंग चालू केलं. कसं आहे हत्यार? हां, सुट्टीच नाही हो. आदित्य शेठचं हत्यार आहे. DJ आदित्य. नात करते काय? एक नंबर. कसं मागणं पुढनं जरा दाखवा म्हणलं. कसं आहे? हां, सुट्टी नाही. क्वालिटी कशी एक नंबर. त्यानंतर मग आपलं रोजच्याप्रमाणे गेलो ढोलताशे बघायला. सगळी मंडळी आपली चालवत नेली. सगळ्यांना म्हणलं चालवायचं. लई दिवस झालं गेलो नव्हतं ढोलताशे बघायला. बरं वाटतं जरा आवाज ऐकून. आवड आहे हो पहिल्यापासून. काय वाजवत्यात ना एक नंबर. पासच नात खुळा. तिथून आलो माघारी. आता म्हणलं चला टायमिंग झाला आहे आपला, निघावं. घेतलं डबं, निघालो काकूंकडं. काय कार्यकर्त्यांना आज नॉनव्हेज होता. आपण काय नॉनव्हेज खात नाही म्हणून म्हटलं आपण आपल्यासाठी काहीतरी करावं. मस्तपैकी मग मटक्याची भाजी बनवली. पाव आणलेलंच. ओकेमध्ये कसं जरा म्हणलं भाजी ओकेमध्ये बनवावी. कसं आहे आपण आश्चर्यच आहे प्रोफेशनल. सुट्टीत देत नाही, उपाशी राहायचं नाही. आता त्यांना म्हणलं त्यांना नॉनव्हेज आहे, मग आपण काहीतरी आपल्याला केलं पाहिजे ना. म्हणून म्हणलं आज आपण आपल्याला पावभाजी बनवायची. दुकानावरनं काही गेलो त्यांच्याबरोबर कार्यकर्त्यांबरोबरच. ओकेमध्ये फरसाणा लिंबू हे आणलं, पाव आणलं, घेतली भाजी बनवून. मस्तपैकी त्यात मसाला बिसाला टाकून घेतलं. काय मस्तपैकी घेतली भाजी बनवून. कशी दिसते? हां, सुट्टीच नाही. ओकेमध्ये गाड्यांना नॉनव्हेज दिलं सुचतच नाही हो. काय लय खतरनाक गडीत. जेवण बिवण झालं. मग मस्तपैकी गेलो जरा चालायला. चालून बिलून आलून दिले ताणून. म्हणलं आता झोपावं लवकर. तुला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये मग.